पान पॅलेस लापका रोड यांच्याकडनं आम्हा दोन्ही डान्सरला 50-50 रुपयाची भेट मिळाली. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. थंडी लागली का? हा, त्याचप्रमाणे आमचे लाडाचे जवाई यांच्याकडनं 100 रुपयाची भेट मिळाली. हो, बरोबर आहे. बसलेल्या सगळ्या प्रेक्षक मायबापांना माझं नम्र निवेदन. वा वा. आता तुम्ही म्हणाल कसं, ज्या मारुती शाहीने मला चिठ्ठी लिहून दिली, बाई म्हणते तू त्याच्या बरोबर दुय्यम घेत का नाही? अरे माई मर्जी, तू त्या बापाशी बांधली का त्याच्या बापाशी बांधली? राहिला प्रश्न, चिठ्ठी लिहून दिली, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं म्हणते अशा शाहीराले मानणार भेटते का? तर शाहीर ज्ञानेश्वरजी वाघमारे हे तुला कसं माहित ते सांग मला. हे तुला कसं माहित? प्लस पॉइंट पा. जे चिठ्ठी मारुती शाहीनं लिहून दिली ती चिठ्ठी मारुती शाहीनं न लिहिता हे ज्ञानेश्वर शाहीनं लिहून दिलेली चिठ्ठी होती. पा, ही चिठ्ठी मारुती मार्फत लिहून दिलेली चिठ्ठी नव्हती. आणि त्या प्रूफ माझ्याकडे आहे नाना. अरे वार करना है तो आगे से कर, पीछे से मत कर. जिसके पास है धन उसे धनवान कहते हैं. जिसके पास है धन उसे धनवान कहते हैं. और जिसके बाहों में है धन उसे बलवान कहते हैं. और पीछे से वार करने वाले को गांडू की औलाद कहते हैं. गांडू की औलाद कहते हैं. गांडू की औलाद, गांडू की औलाद. अरे खुद से नहीं जमता तो दूसरे के हाथ से लिख के देते हो. शरम आहे? विकून खाल्लास? तू एक शाहीर असतो, वाटते शरम? त्याच्या पहिल्याच्या राऊंडमध्ये नंगा गदाळ खाना तुला मानलाच्या लोकांसमोर पुरे लोक उठून गेले. तुला लाशर होते. तू आपल्या शाहीरला आपल्या राऊंडला का नाही चिठ्ठी लिहून दिला असता तू ना? तर तुला कसं माहिती आहे हे शब्द म्हणत म्हणून? तुला कसं माहित का या चिठ्ठीमध्ये हेच लिहिलं होतं म्हणून त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं का? बाई तू अशी शायरी करते तर तुला कोणतं मतदान भेटणार आहे? आणि तू का झोपायला आला असेल तर पहिलं नंगा. तुम्ही सांगा, इथं माझ्या आई बहिणी बद्दल मी मगाशी बोललो ना, मला चपलीनं मारत मला चुकलं असेल तर. काकाजी, वाया शाहीर कोणी सुरू केला? गदाळखाना कोणी सुरू केला? नाण्याला केला सुरू? तुम्ही मला म्हणला बाई अपशब्द काढत नाही, मी काढलो अपशब्द. मग या शाळेत थोडी शरम वाटली का? तू का नाही इज्जतदार खानदानीचा आहेस ना? मग तुला त्या मारुतीच्या हाताने चिठ्ठी लिहून द्यायची काही गरज होती? यानं स्वतः लिहून दिलं त्या चिठ्ठी. काकाची या ज्ञानेश्वर साहेबनं मारुतीने नाही लिहिलं ती चिठ्ठी. बिचारा शिव्या त्याला भेटल्या आणि इथं मारुती काय आलाही नाही. आता मगाशी आला आणि यानं स्वतः लिहून दिली होती. नानाला आपल्या हाताने चिठ्ठी दे, दुसऱ्याच्या हातावर, दोन माणसाच्या. तुला शरम वाटली थोडीशी का? विकून खाल्लास? गांडू की औलाद. हो ना, गुन्हा करते कोण, जेलात जाते कोण? बिचारा त्या माणसाला शिवा भेटल्या बिना कामाच्या. पण त्या शिवा तुले न लागता नाही का? तुले लागल्या पुरे शिवा तुले. हाव ना, वाटले शरम वाटली थोडीशी? हा काय शाहीर आणि नकता शाहीर? स्वतः चिठ्ठी लिहून दुसऱ्या शायराले फाटली का तुझी स्वतः येऊन म्हणायची? तुले तू कायचा मानना घेतस? नंगी शायरी करायचा, लोकांची इज्जत खराब करायचा. म्हणून म्हणायचं आहे अरे फलक को चिरे जा भिजलिया गिराने की. अरे चायनात जायच्याकडे तुला चिठ्ठी लिहून दिलास का? ते प्रूफ आहे काय का? दोन माणसा प्रूफ बोलव त्या बाडूले सांगून राहिला इथे बोलूले. ज्ञानेश्वर शायनं लिहून दिला म्हणते, मारुती शायनं नाही लिहून दिलं म्हणते चिठ्ठी. म्हणते बिचाराला बिना कामात शिवा भेटल्या म्हणते. असे अरे मागून वार करते समोरून जेव्हा नपुसक हे छक्के. म्हणून म्हणायचं आहे की फलक को चिरे जा भिजलिया गिराने की. फलक को चिरे जा भिजलिया गिराने की और हमारे भी चिरे आशा बनाने की. ज्यादा इतराना मत नाना, ज्यादा इतराना मत. अरे हम भी औकात रखते तुम्हें जिंदा बनाने की. हम भी औकात रखते तुम्हें जिंदा बनाने की. कोणाला शिकवणारस तू? अरे दे रट्टा दे रट्टा दे रट्टा दे. अरे दे रट्टा दे रट्टा दे. दे बत्ती दे बत्ती दे बत्ती. बत्ती दे बत्ती
छिनाला है बेरट्टा हा साला पक्का बदमाश है बेरट्टा आणि हा नाही आता सुधरला रे आ? आणि नाही आता हा सुधरला रे रट्टा दे 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 रट्टा दे. ऐका माझे गाणं सांगतो अरे दे रट्टा 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 साला बायकोच्या मांग जाते साला सुचतले मार खाते साला बायकोच्या मांग जाते साला सुचतले मार खाते पण सवय याची काही जाईना पण सवय याची काही जाईना आणि पाया छडल्याशिवाय काही राहीना अबे दे रट्टा 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 फालतू होईल माझं बोलणं हा आणि ते माझ्या रस्त्यात नाहीये जेवढं बोलायचं तेवढं बोलते कुठलं बोलला तुम्हाला काही अर्थ नाही काय म्हटलं गेलो तो गेला त्याचा आहे कार्यक्रम गाडी तिकडे पण गेली फेरावर नाहीये ना गाडी तिकडे गेली आणि म्हणून म्हणायचं आहे बकराला घोडा झोपला तर बैला परी चालेल का गाणं म्हणाचं ढंग सांड नसे हे ढोरासारखा रे करू करू ताला सुरात शायरी कर म्हणा पहिलं ना मग लोकांना शिवा दे जो भडंग 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 लावती तसा घपाड खानात येतं एक ना समजत ना गाणं समजत ना काय समजत शायरीचा आलाप तरी समजते त्याला सुरसरी समजते मला बोंगाड्या शायरी करतेस निव्वळ नंगाड्या शिवा दिला म्हणजे शायरी होत नाही माझी शायरी इज्जतदारीची असायला पाहिजे हा बकराला घोडा झुपला तर बैला परी चालेल का बकराला घोडा झुपला तर बैला हा परी चालेल का अरे धोंड्यासह पपुड बिन वाजवली तर नागा परी डोलेल आणि नेस्ता साडी सरळ नाली काष्टावरी खुलेल का नेस्ता साडी सरळ नाली काष्टावर खुलेल का आणि या घुबडाला पिंजऱ्यात ठेवलं तर बोली मैनाची बोलेल का कटोरा घेऊन म्हणते जर शायरानं दुय्यम नाही घेतली तर कटोरा घेऊन भीक मागशील हे भिकार चोट बापरे माझ्या घरी जाऊन पाहिजे 10,000 रुपये महिन्याचा मला किराया येते माझ्या घरचा समजलं काय काय नाही आणि राहतो मी सांगत असतो काय पाहिलाच ना तुझ्या माझ्या घर तेवढा तर तुझ्या माझ्या घरच्या पावकात तुझ्या घर नसे तू शिकवशील का मला माझी संडास बाथरूम तुझ्या घरा एवढी आहे ₹1,00,000 समजलं काय पुरे चकचक चकचक संडास बाथरूम करते माझ्या संडास बाथरूम घरची तुझ्या घर तेवढं पॉश नाही तेवढं माझ्या संडास बाथरूम पॉश आहे विचार खोटा असेल तर पुऱ्या माणसाला मला माहित आहे तुम्ही पाहिलास त्यांनाही पाहिलं नाही माझ्या घरी राहिली शायरा परत दुय्यमची गोष्ट अहो मी जरी शायरी केलं नाही तरी मी मरत नाही काऊन मी ऑर्केस्ट्रा करते मी जागरणचे मोठे मोठे शो करते मी कव्वाल्याचे दुय्यमचे सामने करते 31 माझ्या आतापासून 14 एप्रिलचे माझे कितीतरी कार्यक्रम बुक आहेत 35-40 हजाराचे मी दुय्यमचे कार्यक्रम घेते बाबासाहेबाच्या कव्वाल्या करते मोठ्या मोठ्या मी जुगदेव बाबाचे जागरणचे मोठे मोठे शो करते मी ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करते मी मरते का उपाशी शायरांना घेतला म्हणून मी उपाशी मरत नाही आता भीमेश भारती बरं 13 एप्रिलचा कार्यक्रम बुक आहे माझ्या खंडाळ्याला 35,000चा कार्यक्रम 3 तासाचे 35,000 रुपये समजलं काय मी माझ्या हडाव छोटा आहे का गुण आहेत माझ्या अंगात गुण तुम्ही वय भीक मागाल शायरी नाही कराल तर मी भीक मागते काय समजलं का 17,000 18,000 आणि म्हणून काय म्हणायचं आहे हो ये दुनिया प्यार किसे आम्हाला घरादारापर्यंत शायरी करायला आवडत नाही आणि कोणाच्या घरचं काढायचं काय कोणी भीक मागो राहते कटोरा घेऊ ना तुम्हाला काय करायला लागते भीक मागल तू शायरी नाही केली भीक मागल तू आकार का भिकारी समजते का तुम्हाला आणि माझ्या नवऱ्यामध्ये अवकाश आहे एवढी मला पोसाची
आताही पुण्याला गेला तर मुंबईला 43,000 पेमेंट माझ्या नवऱ्याचं आहे. मग वा रे वा, शाहिरी करायच्या आधी माझं घर त्या पद्धतीचं होतं, समजलंस का? आणि तुम्हाला भीक मागताना पाहिलंस का शायरीच्या आधी? हा, तू तर शायरीच्या भरशावर घर तरी बांधलास, नाही तर काय होतं तुझ्या घरामध्ये खावायला गत्तरी होती का तुला? हा, मातीचा घर होता, आता कोणता ढंगाचा आहे तर नाही आहे. हो ना. आणि त्याच्या आधी माझ्या घरी पाहिलंस तू कसं आहे माझ्या घर तर बिना शायरीच्या भरोशावर. आता 7 वर्ष झाली फक्त शायरीमध्ये आली मी. आणि म्हणून मला तुले पैसे मी देतो, तुम्हाला शिकवशील काय? आणि म्हणून म्हणायचं आहे एवढी घरदार मध्ये शायरी आम्हाला काढूशी वाटत नाही. जाऊ दे, जाऊ दे. ये दुनिया प्यार का किसे मुझे जब भी सुनाती है, वो लड़की याद आती 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 है. अरे बाबा क्या बात है, तुम्हारा बैंड बजा दूंगी हो, तो जिंदा आज गड़ा दूंगी, जिंदा आज गड़ा, तो जिंदा आज गड़ा दूंगी, जिंदा आज गड़ा दूंगी. तर शाहीर गेल्यानंतर मलाही जास्त बोलणं योग्य वाटत नाही. मी जे काय बोलायचं त्याचं उत्तर दिलं. तुम्ही आमचा दिवसभर शांत चित्ताने सगळ्यांनी कार्यक्रम ऐकला. मी सगळ्यांचा आभार मानते. बसलेल्या प्रेक्षक मायबाबांचा आभार मानते. माझ्या आई बहिणीचा तर फारच आभार मानते. माझ्या सगळ्या मंडळातील आयोजक सहयोगाचे आमचे काका लोकांचा आभार मानते. आणि तुझेच आभार मानावं तेवढं कमी आहे. तू माझ्या घरी एका दिवशी पाहुणचार करतो. तू या प्रवीणजी, लहान भाऊ आहेस तू. मी तुला ऑर्डर देईन. तुला कापतो. तर तुझे आभार मानावं तेवढं कमी आहे. माझ्या भावाचे प्रतीक तर हा प्रवीण अजय पण खूप झालं ना. आम्हाला जायचं आहे पण आम्हाला बी जायचं आहे ना. या कोणता गाणं म्हणायचंय तुम्हाला? हा, स्वप्नीलजी कुंभलकर मौदा यांच्याकडनं सट्टा किंग यांच्याकडून 100 रुपये सपर्यंत पार्टी. बरे धन्यवाद. तुमच्या बाबाचं गाणं म्हण आणि कडे टाकतो. नाही, एक म्हणते आता तुमच्या बाबाचं. हो हो किती फरमाईश करू? आधी एक मदती आम्ही फेकतो. हो, उसळत्या रक्ताचा पाणीला प्रभाव, काढलीची पेशवाई केल्यावर मी घाव. इतिहासात 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 अजरामर शूर महाराज
आणि ते 500 महार होते आणि म्हणून म्हणायचं आहे अरे भीमा कोरे गाव केले भीमा कोरे गाव. 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 उसाच्या रक्ताचा काढला प्रभाव. उसाच्या रक्ताचा काढला प्रभाव. अरे गाडीने ते पेशवाही केला वर्णिगा इतिहासात 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 अजरामर सूर महाराजना. अरे भीमा कोरे गाव गेले भीमा कोरे गाव गेले भीमा कोरे गाव. भीमा कोरे गाव गेले भीमा कोरे गाव. भीमा कोरे गाव गेले भीमा कोरे गाव. श्री अशोकजी खोब्रागडे मुक्काम मोहखेडी माझे खोब्रागडेची मुलगी आहे. यांच्याकडनं 100 रुपये सपर मिळालेले पाट्यावर आहे. हो पेशव्यांसाठी लढा वाढू द्या आमची शान. तुमचे राजा मी ठेव तुम्ही ही जाण. तुमचे राजा मी ठेव तुम्ही ही जाण. तुमचे राजा मी ठेव तुम्ही ही जाण. बदले महार काय देता मा सन्मान. बदले महार काय देता मा सन्मान. तुमच्यासाठी लावू आमचं मनाचं प्राण. तुमच्यासाठी लावू आमचं मनाचं प्राण. तुमच्यासाठी लावू आमचं मनाचं प्राण. अहंकाराने 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 चिड अहंकाराने चिड राहतो पेशवांच्या बाजीला. पेशव्याकडे गेले होते हे महार सिद्धनाथ महार आणि त्यांची पूर्ण टीम असे 500 महार त्या पेशव्यांकडे गेले होते की आमचा हक्क तुम्ही आम्हाला मिळवून द्या. पण ते लोक मानले नाही आणि आमचे 500 महार हे इंग्रजाविरुद्ध लढले आणि आपला अधिकार त्यांनी मिळवून घेतला. आणि म्हणून त्या भीमा नदीमध्ये अरे 31 डिसेंबरची रात्र होती आणि 1 जानेवारीचा दिवस होता. अरे त्या 500 महारांनी त्या 28,000 पेशव्यांना अरे चराचर कापले चराचर. आणि म्हणून म्हणायचं आहे अहंकाराने 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 चिडला तो. अहंकाराने चिडला तो पेशव्यांचा बाजीरा. भीमा कोरे गाव हरे भीमा कोरे गाव. भीमा कोरे गाव हरे भीमा कोरे गाव. भीमा कोरे गाव हरे भीमा कोरे गाव. उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव. उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव. गाडीची पेशवाही केला वैरा. इतिहासात 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 अजरामर महाराजना. भीमा कोरे गाव गेले भीमा कोरे गाव. 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 आमचे काकाश्री सुधाकरजी लोखंडे काकाश्री आमचे मुक्काम उमरेड यांच्याकडनं 100 रुपयाचं दान आलेलं आहे या गीतावरती. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी आहे. हा या गीतावरती 20 रुपयाचा प्रवेश आहे. सिद्धार्थजी गायकवाड यांच्याकडून 20 रुपयाचा प्रवेश. सुरेशजी गजबे लापका यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं दान आलेलं आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गाते गाते करण सिंह महोदय इनकी ओर से 100 रुपये का नजराना आया है तो उनका